सरकारचा, राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आपण काळी दिवाळी साजरी करण्याकरता इथे जमलो. शेतकऱ्याच्या जीवनात असा काळा दिवस म्हणून ही काळी दिवाळी. एका बाजूला आपण पाहिलं अतिवृष्टीची म्हणजे आसमानी संकट एका बाजूला उभं, आणि त्यावेळेला समजा आसमानी संकट येतं त्यावेळेला खाली त्या मायबाप सरकारने तारायचं असतं, तिथं हे सुलतानासारखे वागत आहे, सुलतानी खाली चाललं. म्हणजे एका बाजूला आसमानी आणि एका बाजूला सुलतानी, असं अशा कात्रीमध्ये आपला सर्व शेतकरी बांधून सापडले. संतोष भाऊ बोलताना सुरुवातीला बोलले की आत्महत्या करू नका. मी आज सकाळी देशोन्नती पेपर हातात घेतला. बाभुळगाव तालुक्यामध्ये हस्तापूरच्या शेतकऱ्यांना आत्महत्या, उमरखेडला महागाव सोईट तिथल्या एका शेतकऱ्यांना आत्महत्या केली. आता भरीसभर हे दैव काय म्हणावं सांगा बरं. तर त्या मार्डीच्या एका शेतामध्ये मारेगावच्या मार्डीच्या एका शेतात करंट लागून शेतमजूर मेला. म्हणजे आपण कसं तरी पीक वाचवायचं म्हणून प्रयत्न करतो, तिथे त्या करंटनं शेतमजूर मेला. अशा ह्या अडचणीच्या काळामध्ये खरोखर सरकारचं काय काम असतं की त्या प्रजेला सुरक्षित ठेवायचं, त्यांना मदत करायची. आणि हे सोडून आज आपले मुख्यमंत्री बिहारच्या दौऱ्यावर स्टार प्रचारक म्हणून गेले. म्हणजे आता जनाची नाही मनाची काहीच उरलेली. त्यांना कितीही बोलून म्हणजे आता इथं शेतकऱ्यांच्या डोळ्यात सुरू आहे आणि ते निगरगट्ट आपल्या खुशीत आपल्या जिच्यात चालले. जिथं जसं इथं लाडकी बहीण केली तसं तिथं 75 लाख महिलांच्या खात्यात 10,000 हजार रुपये टाकून दिले त्यांनी. म्हणजे त्या बिहारमध्ये काय होईल आता, 10,000 हजार रुपये महिलांच्या खात्यात टाकून दिले. 75 लाख महिलांच्या खात्यात 10,000 हजार टाकले. आणि त्या भरोशावर हे निवडणुका लढवतात, जिंकतात. खोट्या निवडणूक म्हणजे लोकशाही अस्तित्वातच राहिली नाही आज या देशामध्ये. हे कशा प्रकारे निवडून आले आजही कोडं पडलेलं आहे की भाई आले कसे काही एवढे मोठ्या प्रमाणावर निवडून. एवढा प्रचंड असंतोष यांच्यामध्ये जनतेमध्ये असताना हे लोक निवडून आले. आणि त्याचाच माज ह्या सर्व सरकारला चढलेला आहे. म्हणजे एवढा मोठा ओला दुष्काळ पडला असताना ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर 31,500 रुपयाचं पॅकेज आणि 31,500 कोटी रुपयाचं पॅकेज म्हटल्यानंतर आपल्या सर्वांच्या मनात जरासा विचार आला की नाही, निश्चितच शेतकऱ्यांच्या खात्यात काही ना काही पैसे येणार. परंतु ते फसव पॅकेज आहे. त्याच्यातले 10,500 कोटी रुपये पूल आणि रस्त्यासाठी आहे, म्हणजे शेतकऱ्यासाठी